आणि काहीच मुंबई गोवा हायवेला झाली आहे सुरुवात. आता इथून पुढे तुम्हाला मी ना सर्व रोड अपडेट देईन. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे, कारण की ना रिमझिम पावसाला झाली आहे सुरुवात. तुफान पाऊस पडतो, तुफान पाऊस भाई साहब. इंदापूरमध्ये एंट्री केल्या केल्या ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे. कुठे अडकलो आहे मी यार. बाजूने ना कोकण रेल्वे पास होते, तेव्हा केव्हा असं वाटतं की कोकण रेल्वेने गेलो असतो. आणि खड्डे बघा, संगमेश्वर आल्यावर ना भाई लास्ट टाइम मग खड्डे पाहायला भेटलेले. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, आई शपथ करे. नमस्कार मित्रांनो, इथून संकल्प घेऊन येतो नवीन एक व्हिडिओ. बऱ्याच दिवसापासून व्हिडिओज येत नव्हते, तर त्याचं कारण असं की थोडं जरा मेडिकल इमर्जन्सी होती घरी, त्यामुळे ना मला घरी थांबावं लागलं आणि त्या प्रॉब्लेममध्ये अडकून ना मला काही व्हिडिओज बनवता आले नाही. त्यानंतर मी थोडा एक ब्रेक घेतला. म्हटलं की ना निवांत मला गणपतीच्या वेळी कमबॅक करू. तर चला पुन्हा एकदा आपला प्रवास होतो आहे कोकणाच्या दिशेने. वर्षभरात आपण ज्या सणाची वाट पाहतो तो सण म्हणजे गणेश उत्सव, आणि तेही आपल्या कोकणात नाथकुवा. तर आज आपला प्रवास होणार आहे मुंबई ते कोकण, तेही आपल्या बाईकनी. लास्ट टाईम आपण प्रवास केलेला ट्रेन असेल, त्याआधी आपण प्रवास केलेला लालपरीनी, पण हेवी आपला प्रवास होणार आहे चक्क बाईकनी. मग आपला प्रवास होणार आहे श्यामनगर जोगेश्वरी तलाव ते तरय कणकवली. तर हा माझा प्रवास कसा असेल, रूट कोणता, मुंबई गोवा हायवे की मग पुणे कोल्हापूर हायवे, त्यासोबत माझ्यासोबत कोण कोण असेल, किती फ्यूल लागेल, सर्व ना इन डिटेल हा ब्लॉग असेल. तर आपला प्रवास पुन्हा एकदा होतो आहे कोकणाच्या दिशेने, तेही गणेश चतुर्थीतून. तर चला प्रवासाला सुरुवात करूया. करंट लोकेशन जोगेश्वरी श्यामनगर तलाव. हा JVLR समोर दिसतोय तो, बाजूला गणपतीचं मंदिर, तिथून आपण नेहमी प्रवासाची सुरुवात करतो, आणि ती आपली एक्सपल्स. सो सगळी तयारी झाली आहे, ऑलमोस्ट सर्व सेट आहे. मी इथे ना पाठीमागे माझे 2 बॅग्स बांधले आहेत, आणि मला ना ॲक्च्युली रेन कवर भेटलं नाही. काल पूर्ण मी अंधेरी फिरलो, जोगेश्वरी फिरलो, पण कुठेच मला सापडलं नाही. मग मी काय केलं, शेवटी थैली घेतली बिग बाजारची असते ना ब्ल्यूवाली, आणि 2 रॅप केल्या आहेत, आणि आपली ही बंजी कॉर्ननी रॅप केली आहे. तर चला आपला पुन्हा एकदा प्रवास होतो आहे मुंबई ते कणकवली, तेही आपल्या एक्सपल्सने. आज आहे 26 ऑगस्ट आणि उद्या गणपती. तर माझा प्रवास होणार आहे मुंबई गोवा हायवेनी. तर तुम्हाला ना मी ना इन डिटेल सर्व रोड अपडेट देणार आहे की माझा नक्की प्रवास कसा असेल. तो खालापूर खोपोली करून मांगाव असेल किंवा मग पेन करून मांगाव असेल. त्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघायची आहे. एकदा आपण ब्लॉगच्या सेटअपमध्ये गेलो ना तर संपूर्ण सविस्तर बोलू. कोणताही प्रवास चालू करायच्या अगोदर बाप्पाच्या नामस्मरणीने प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. प्रवास चालू केला आहे. ट्रिप सेट केली आहे 0वर, आणि टाकी पण ना रात्रीच फुल केली आहे. म्हटलं की ना पटकन निघूया, आणि वाजले आहेत सकाळचे 5:17. संपूर्ण प्रवास हा 450 किलोमीटर आहे मुंबई ते कणकवली. तर चला प्रवास चालू करूया. तर बोला गणपती बाप्पा मोरया. चला. आय लव जोगेश्वरी. इथे बाप्पाचं मंदिर आहे, आणि हा JVLR. नाकाबंदी पण बऱ्याचपैकी चालू आहे जोरात. फायनली आपली ड्रीम राईड, अर्थातच मुंबई ते कोकण, तेही गणेश उत्सवला. क्या बात आहे. आता इथून आपला प्रवास होणार आहे JVLR विक्रोळी वाशीवरून आपण जाऊ पनवेल. आता पनवेलला जाऊन तुम्हाला सांगतो मी की आपण मुंबई गोवाने जाऊ की खालापूर खोपोलीने जाऊ. पण त्याआधी आपल्याला एक मित्र भेटणार आहे, माझा भाऊ भेटणार आहे मला, आणि त्यासोबत मी चाललो आहे कोकणात. तर पुढे एक पेट्रोल पंप आहे महाकालीला, तिथे तुम्हाला भेटेल, आणि तिथं मग पुढचा प्रवास कंटिन्यू करू. मला भीती काय वाटते माहिती आहे, हे पडलं नाही पाहिजे, कारण की ना बंजी कॉर्डचा मी सपोर्ट दिला आहे त्याला, बट ना ते थोडं ना सरकतं आहे. जेव्हा खड्डे येतात ना तेव्हा ते वरखाली होते. टॉपबॉक्स ॲक्च्युली मी घेणार होतो, बट ना जो मला टॉपबॉक्स पाहिजे होता ना तो मला भेटला नाही. तर मी बऱ्याच दुकानं फिरलो, बट नाही भेटला स्वस्तात. तर म्हटलं की सध्या तात्पुरता बघूया. आणि ॲक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की ही पण बॅग मी लावली आहे खांद्याला. 3 बॅग आहेत. लॅपटॉप पण कॅरी केला आहे मी एडिटिंगसाठी, आणि कपडे आहेत खाली, आणि ही एक बॅग. बापरे, कठीण आहे आजचा प्रवास. त्यात पाऊस आला तर मग वांदे आहेत. ही कोणती बॅग घेतली? नवीन घेतली? मग
आई शपथ, मी तरी लांबून बघतो, बोलला हा नवीन बाईक घेऊन कुठची आहे फिरतोय. सो आपल्या ह्या प्रवासात जॉईन झाले माझा भाऊ आहे. ओहो, बऱ्याच दिवसांनी आपला प्रवास पुन्हा चालू झाला आहे आणि खूप भारी वाटतं आहे. म्हणजे ना पुन्हा व्लॉगिंग चालू केली आहे ना, आय थिंक एक 20-25 दिवस व्लॉगिंग केली नव्हती. त्यानंतर आपला प्रवास पुन्हा चालू झाला आहे आणि पहिला प्रवास आपला हा मुंबई ते कणकवली होतो आहे, ते आपल्या एक्सप्रेसने. तर चला, आता मी सध्या आहे विक्रोळीच्या रस्त्याला टुवर्ड्स वाशीकडे आणि वाजले सकाळचे 5:30. इथून आपण जाऊ वाशी, वाशीवरून जाऊ पनवेल आणि पळसे फाट्यावरून राईटवरून मुंबई गोवा हायवे. खानापूर खोपोलीहून जाणार होतो, बट रोहित म्हणाला की मुंबई गोवा हायवे पण चांगला आहे तसा. तर म्हटलं चला मग कोकणात चाललो तर कोकणाच्या रस्त्यानेच जाऊया. ओके. आणि पाऊस सध्या एवढा नाही आहे. सकाळी थोडा पाऊस पडून गेला, बट बाकी पाऊस नाही आहे. तर म्हटलं जाऊया मुंबई गोवा हायवेनेच. आणि फायनली आपण आता जॉईन करतो आहे मुंबई गोवा हायवे. आणि काहीच मुंबई गोवा हायवेला झाली आहे सुरुवात. तर चला, आता इथून पुढे तुम्हाला मी ना सर्व रोड अपडेट देईन. साधारण प्रवास आपला झाला आहे 50 किलोमीटर आणि 40 किलोमीटरचा ॲव्हरेज आला आहे. आता इथून 400 किलोमीटरवर तर कणकवली आहे. तर चला, तुम्हाला इथून ना मी इन डिटेल ना रोड अपडेट देईन. तर चला, प्रवास आपण कंटिन्यू करूया. आणि बऱ्यापैकी ट्रॅफिक आहेच. बऱ्यापैकी गाड्यांना निघाल्या आहेत कोकणाच्या दिशेने. त्यातून एक आपण चल राव, चल चल चल. पाटील स्नॅक्स कॉर्नर. नाश्ता आम्ही ठरवलं आहे की माणगाव किंवा खेडला करू. त्याआधी जेवढं अंतर होईल ना तेवढं अंतर कट करू. 400 किलोमीटर म्हटल्यावर ना दुपारी 3, 4, 5 वाजतीलच. पाऊस ना पडत नाही आहे, पण समोर फॉग बघा किती आहे. हा समोरचा पट्टा आहे ना संपूर्ण कर्नाला आहे. थोड्या वेळात ना कर्नाला बर्ड सेंच्युरी लागेल आपल्याला. पण फॉग बघा, डोंगराच्या माथेवर फॉग बघा किती आहे. वातावरण पण ना पुन्हा थंडगार आहे. म्हणजे परफेक्ट वातावरण आहे कोकणात प्रवास करायला. आणि मी खूप एक्सायटेड आहे. पुढे आता थोड्या वेळी ना पेन, नागोठणे, इंदापूर, माणगाव लागेलच. तर चला, प्रवास कसा होतो कंटिन्यू करूया. सकाळचे साधारण 7:45 झाले आहेत. मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे, कारण की ना रिमझिम पावसाला झाली आहे सुरुवात. पाऊस ना अक्षरशः खूप भरला आहे. सुरुवात झाली पावसाला, सुरुवात झाली. प्रचंड जास्त त्यांनी काव केला आहे आणि सुरुवात झाली आहे पावसाला. जेव्हापासून आपण मुंबई गोवा हायवेला एंट्री केली आहे ना तेव्हापासून ना कंटिन्युअस पाऊस म्हणजे हाय चालू आहे. रिमझिम पाऊस चालू आहे. वातावरण बघा काय झालंय, सॉलिड वातावरण झालंय. समोरचं काही दिसतच नाहीये. ते ढगं लपली आहेत फॉग मध्ये. चला, पाऊस सुरू झाला आहे जोरात. वायझर बंद करूया. जोरात पाऊस झालाय, जोरात पाऊस. हो हो, जोरात पाऊस चालू झालाय, जोरात पाऊस. ओ हो, तुफान. आई शपथ, काय पाऊस पडतोय. अक्षरशः समोरचं काही दिसत नाहीये. तुफान पाऊस पडतो, तुफान पाऊस भाई साहब. ह्या पावसाची अपेक्षा नव्हती मला. इतक्या जोरात पावसाची अपेक्षा नव्हती मला. पण तुफान पाऊस पडतोय बघा ना. बरेच लोक साईडला थांबली आहेत. साईडला थांबलं पाहिजे, कारण की ना पाऊस जोरात पडतोय आणि वातावरण काय सॉलिड झालं यार. इंदापूरमध्ये एंट्री केल्या केल्या ट्रॅफिकला सुरुवात झाली आहे. ह्या अगोदरचे थोडे पॅच होते ना खराब होते, म्हणजे बरेच डायव्हर्जन होते आणि खड्डे होते. पण इथे रस्ता चांगला आहे, बट ट्रॅफिक आहे. हे ट्रॅफिक पण मे बी पुढे खड्डे वगैरे असणार.
त्यामुळे गाड्या स्लो होत आहेत मोस्टली. बोललो ना ते डायव्हर्जन वगैरेच आहे. 3 लेनवरून सिंगल लेन होतो आहे. सो अजून रस्त्याचं काम बरंच बाकी आहे. इंदापूरला तर एंट्री करतो आहे मी. आणि खड्डे पण बाई साहब बऱ्यापैकी आहेत. हे बघा, खड्डे 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 खड्डे. बरंच काम बाकी आहे मुंबई गोवा हायवेचं. इंदापूरपर्यंत ठीक होतं. भाई साहब काय ट्रॅफिक आहे यार. थोड्या वेळात ना आता कोलाड आणि मांगावं लागेल. पण ट्रॅफिक बघा किती आहे. बाई 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 कसा प्रवास होणार आहे. जेवढं लवकर होईल ना तेवढं ना माणगाव वगैरे सोडूया. आम्ही विचार केलेला की माणगावच्या आधी नाश्ता वगैरे करू, बट नको. बिकॉज आई शपथ लाल माती पण समजत नाही आहे, वर खाली आहे. भाई साहब बेकार ट्रॅफिक आहे. हालत बेकार होणार आहे. आणि हे बघा मोफत बस सेवा लाल परी. पूर्ण जाम आहे, पूर्ण जाम. कसं होणार आहे, कसं निघणार आहे इथून बाहेर आता. ट्रॅफिक राव, ट्रॅफिक यार. मी कंटाळलो यार. लय ट्रॅफिक आहे यार. लय ट्रॅफिक आहे भाई. हजामत झाली हजामत ट्रॅफिकमध्ये. जाम ट्रॅफिक आहे. माणगावला आहोत आणि खूप जास्त ट्रॅफिक आहे आज, कारण सर्व लोक आज निघाली आहेत. फायनली कसा बसा निघालो ट्रॅफिकमधून राईट साईडनी, पण नाही, पुढे पण ट्रॅफिकच आहे. निघूया जेवढं होईल तेवढं पटकन ना माणगाव सोडूया. माणगाव सोडल्यावर ना मग काय नाश्ता वगैरे करायला थांबू. आई शपथ यार, कुठे अडकलो आहे मी यार. बाजूने ना कोकण रेल्वे पास होते, तेव्हा असं वाटतं की कोकण रेल्वेने गेलो असतो. साधारण 160 किलोमीटर प्रवास करून मी पोचलो आता हॉटेल रेड सी. कुठे माहिती आहे? महाडला. काय ऑर्डर केलं आहे? एक मसाला डोसा, सांबार आणि चटणी आहे. आणि रोहितने ऑर्डर केलं आहे मिसळ पाव. कशी आहे टेस्ट रोहित? चांगली आहे, ऑथेंटिक आहे. चला, माणगावचं ना भारी ट्रॅफिक फेस करून ना आपण आता आलो आहे महाडला. 1 तास गेला ट्रॅफिकमध्ये. जर तुम्ही ना 4 व्हीलर किंवा मग लक्झरी बसने येत आहेत ना तर अवॉइड करा. निजामपूर माणगावने या, नाहीतर मग 3-4 तास कुठेच नाही आहेत. जाम ट्रॅफिक आहे, जाम ट्रॅफिक. आम्हाला स्वतःला बाईक असून आम्हाला पाऊण तास गेला किंवा पाऊण तास ते 1 तास गेला. विचार करा. मग आम्ही पुढे आलो आणि महाडला ते येऊन थांबलो हॉटेल रेड सीमध्ये. आता आपला प्रवास होईल कोल्हाडपूर, कशेडी घाट, परशुराम घाट आणि मग चिपळूण करू पण जाऊ संगमेश्वरला. तर चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया. आणि गाडीची अवस्था बघा, माती झाली आहे पूर्ण, कारण चिखल पण भरपूर आहे आणि पाऊस पण बराच पडतो आहे. आणि ह्याने काय त्रास दिला नाही जास्त, थोडं पाठी सरकतं, बट मी ना ते टाईमनी पुढे करतो आहे. बट एनिवेज चढायला होत नाही. चला प्रवास चालू करूया. ओहो, सो फायनली आपला पुन्हा एकदा प्रवास चालू झाला आहे. थेट कणकवलीच्या दिशेने 160 किलोमीटर प्रवास करून आणि माणगावच्या ट्रॅफिकमध्ये बराच वेळ अडकून आपण पोचलो तो महाडला. नाश्ता केला पोट भरून. आता आपला पुढचं डेस्टिनेशन आहे संगमेश्वर किंवा राजापूरला जेवायला थांबू आपण. पण त्याआधी आपल्याला ना कोल्हाडपूर असेल, खेड असेल, कशेडी घाट आहे, त्यासोबत परशुराम घाट आहे, चिपळूण आहे आणि संगमेश्वर आहे. हे पॉईंट्स पाहायला भेटतील. तर जसं मी ट्रॅव्हल करीन तसं तुम्हाला मी एक पॉईंट दाखवत जाईन. तर चला ब्लॉगना शेवटपर्यंत पहा. लेफ्टने गेलात तर वर कोल्हाडपूर बसस्टॉप भेटेल, सिटी भेटेल आणि महाबळेश्वरी रस्ता आणि खालून मुंबई गोवा हायवे. सो वर सिटी आहे, ॲक्च्युली वर डेपो आहे आणि खालून जातो मुंबई गोवा हायवे. युनिक पॉईंट आहे हा. इकडचे जे कौस आहेत ना एक नंबर आहेत. हा पॉईंट ॲक्च्युली ना कशेडी घाट स्टार्ट होण्याच्या आधीचा आहे रस्ता आहे आणि इतका भारी आहे ना रस्ता गाडी चालवण्यासाठी. मस्त आहे, मस्त वळण आहेत.
ओहो, सुंदर असा घाट रस्ता आहे आणि घाट रस्ते दोन्ही बाजूला ना तुम्हाला ना सुंदर असा निसर्ग पाहायला भेटेल. राईट साईडला डोंगर आहे आणि खाली लेफ्ट साईडला दरी आहे, हे बघा. आणि समोरून बघा लालपरी इथे शिवसाई आहे. कशेडी बोगदा समोरच आणि ते ना काम चालू आहे थोड्या प्रमाणात. मे बी रस्ता आय थिंक लेन वाढवत आहेत, बट हे केव्हापासून करतायत? लास्ट टाइम पण तेव्हा करत होते. हा कशेडी टनल ब्रदर, तो वरून रस्ता गेला कशेडी घाटात, तो वॉटरफॉल दिसतोय, कटक आहे ना, मस्त आहे ना, सुंदर. आणि हा आपला कशेडी टनल, दोन्ही लेन चालू केले आहेत. ह्यामुळे ना एक फायदा आहे की आपला ना प्रवास आहे ना फक्त 5 ते 10 मिनटात होतो, त्यामुळे ना 45 मिनिट वाजतात. तर चला कशेडी टनलला सुरुवात करूया. हो हो, इथून तुम्हाला ना तो लेन पाहायला भेटतो. मे बी हे पण काम चालू आहे, म्हणजे तुम्ही जर चुकलात तर तुम्ही युटर्न मारू शकतात पुन्हा. किती भारी वाटतंय ना. हे बघा इथे पण काम चालू आहे, आतमध्ये काम करतायत. एक नंबर. खूप जास्त फायदा आहे कशेडी बोगद्यामुळे. आपले 45 मिनिट्स वाचले. तुम्ही जर काउंट केलं असेल की नाही माहीत नाही, बट आपण फक्त ना 3 ते 4 मिनिटात आपण बाहेर आलो. वा, आई शपथ, आई शपथ, शपथ. खड्डे 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 खड्डे. वेट फॉर द मॅजिक. आणि लेफ्ट साईडला बघा सवत्सडा धबधबा, परशुराम घाटातील सर्वात सुंदर धबधबा तो म्हणजे सवत्सडा धबधबा. आपण ना इंडियनली पूर्ण ब्लॉग बनवला याचा, जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की चेकआउट करा. दिसतोय किती भारी आहे ना. पाऊस पडतो पण एवढं पाणी ना अजून कोसळत नाही आहे, का माहीत का. बट एनिवे चला पुढचा प्रवास कंटिन्यू करू. आपण जस्ट आता पोचलो संगमेश्वरला आणि पुन्हा एकदा ना मी टाकी फुल केली आहे पेट्रोलची. साधारण 750 रुपयाचं पेट्रोल पुन्हा भरलं आहे. एक गाडी होती पण म्हटलं की फुल करून घेऊया, पेट्रोल पण जवळ भेटलं पटकन. संगमेश्वरला मुंबई गोवा हायवे क्रॉस करताना ना तुम्हाला ना वरूनच ना कोकण रेल्वे पाहायला भेटते पास होताना. आणि खड्डे बघा, संगमेश्वरला आल्यावर ना भाई लास्ट टाइम पण खड्डे पाहायला भेटलेले, हॅवी पण होते. ह्याची आई बघणार ब्लॉग आणि ह्याला शिवाय घालणार आहे. सो राईट साईडनी कोकण रेल्वे पास होते. शपथ, खड्डे खड्डे बाई, खड्डे. संगमेश्वर इतकं सुंदर आहे ना हे गाव, पण खूप सुंदर आहे. इथे पण बरीच कामं बाकी आहेत रस्त्याची. हे बघा, हे पावसाळ्यातून ना दरीड कोसळली असणार, दिसतंय, काम चालू आहे. भाई साहब, कच्चा रस्ता. आता इथे ना संध्याकाळच्या वेळी खूप गर्दी असते, खूप ट्रॅफिक असतं ॲक्च्युली, बिकॉज ना रस्ता खूप खराब आहे. हा सिंगल लेन आहे फक्त. आणि बघा रस्ता बघा, आई शपथ, बापरे काय खड्डे आहेत बाई 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 बाई. रात्री याल ना इथे पूर्ण ट्रॅफिक जाम तुम्हाला भेटणार, पूर्ण ट्रॅफिक जाम. पैसा 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 पैसा. काय खड्डे आहेत राव, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते. आई शपथ रे. तुफान पाऊस पडतो, तुफान पाऊस. करंट लोकेशन राजापूर, गुरुमाऊली हॉटेल. आणि लंचसाठी थांबलेलो आम्ही इथे हॉटेलमध्ये. आणि पाऊस बघा, तुफान पाऊस पडतोय. वातावरण ना पूर्ण बाप झालं आहे, बाप. म्हणजे वेदर आहे ना बाई ऑसम आहे. आणि आपली समोरच गाडी ना पार्क आहे, भारी वाटतं यार. तो आता पुढचा प्रवास इथून होता तरळे कणकवली. फायनली पोचलो कोकणातल्या गावी. पावसाने ना धुमाकूळ घातलाय.
24 तास पाऊस पडतो कंटिन्यूस कोकणामध्ये. काल आपण प्रवास स्टार्ट केला मुंबईवरून. जेव्हा मुंबई गोवा हायवेला कनेक्ट झालो ना तेव्हापासून जो पाऊस पडतोय तो आतापर्यंत पाऊस कंटिन्यूस पडतोय. ह्या पावसात आपण प्रवास करून आपण पोहोचलो कोकणातल्या गावी. तर काल इतका पाऊस पडत होता ना, संगमेश्वर नंतर ना गोप्रो पण इव्हन बंद झाला, बिकॉज ना गोप्रोमध्ये ना खूप जास्त पाणी गेलं आणि गोप्रो बंद झाला. त्यानंतर मी प्रवास केला, राजापूरला हॉल्ट घेतला, जेवलो आणि त्यानंतर मग तर्यात आलो, शॉपिंग केली, थोडंफार सामान घेतलं आणि मग आलो कोकणातल्या गावी ठीक सायंकाळी 7 वाजता. त्यानंतर मग रेस्ट केला आणि नेक्स्ट डे तुमच्यासमोर. तर आज आहे बाप्पाचं आगमन. तर आज आहे बाप्पाचं आगमन सोहळा. तर कालच आपण आगमन केलं आहे बाप्पाचं, कारण की ना आमची मूर्ती ना दुसऱ्यावाडीत असते, तिथून आणता येत नाही, कारण मूर्ती पण 3.5-4 फुटाची असते, वजन असतं म्हणून आपण ना टेम्पोतून आणतो. आणि काल सायंकाळी आपण ना मूर्ती आणली तेव्हा आपण प्रवास करत होतो. त्यानंतर मग सकाळी विराजमान गेली. तर ऑलरेडी ना बाप्पा विराजमान झालेत मंडपात. तर तुम्हाला आधी ना मी दर्शन करतो बाप्पाचं, त्यानंतर ना ब्लॉगला एंड करूया. मग बाप्पा पण झाले विराजमान मंडपात. ह्या पुढचे ना तुम्हाला कोकणातले ब्लॉग्स पाहायला भेटतीलच. आपण कोकणातलं घर पण कव्हर करू, त्यासोबत ना गौरी गणपतीचं कार्यक्रम पण कव्हर करू. काल आपण प्रवास केला मुंबई ते कणकवली. तर हा तुम्हाला प्रवास मला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.